धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। रोटरी क्लबच्या माध्यमातून काही वेगळं काम करता येईल का असा विचार करत असताना अध्यक्ष या नात्याने आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सध्या करतो आहोत। जसं इयत्ता 6वीमध्ये शिकणाऱ्या पण स्वतःचं नाव पण लिहिता न येणाऱ्या 11 शाळांमधल्या 300 विद्यार्थ्यांवरती रोटरी क्लब काम करते आहे। वाचन संस्कृती लोप होत चालली, लोक वाचत नाही, मुलं वाचत नाही, जनरेशन वाचत नाही, अशा आपण सगळ्या कमेंट नियमितपणे ऐकत असतो, करत असतो। पण मग ती वाचन संस्कृती वाढावी म्हणून काय करता येईल म्हणून यावर्षी आपण म्हणजे अल्टरनेट रविवारी एक रोटरी वाचन कट्टा बाबा वाचनालयाच्या सोबत सुरू केला आणि आपण 1 तासभर बसायचं। तिथं कोणत्याही प्रकारचं प्रमुख पाहुणा नाही, कोणत्याही प्रकारची फॉर्मॅलिटी नाही, स्वागत नाही, काही नाही। सगळ्यांनी एकत्र बसायचं, प्रस्तावना करेल जो कोणी कोऑर्डिनेट करणार असेल तो, आणि जो ठरलेला विषय असेल त्या ठरलेल्या विषयावरचं पुस्तक त्यांनी आणलं असेल तर ठीक, आणलं नसेल तर आम्ही पुस्तक घेऊन येतो। त्या पुस्तकातला एक पेज किंवा एक सारांश असलेला धडा प्रत्येकाने वाचावा, असं साधारणपणे 6 रोटरी वाचन कट्टे झाले। आणि ते करत असतानाच असं लक्षात आलं की थोडंसं अजून याचं प्रमाण वाढलं पाहिजे, कारण रोटरीचा अध्यक्ष म्हणून 1 वर्ष जबाबदारी असते। 1 जुलैला माणूस रोटरीचा अध्यक्ष झाला की त्याच्या पुढच्या वर्षी 3 जूनला तो पदावरून रात्री 12 वाजता आपोआप उतरणार, नवीनकडे ऑटोमॅटिक चार्ज जाणार। त्यामुळे 1 वर्षामध्ये एक इम्पॅक्टफुल जर काम आपल्याला करायचं असेल तर काहीतरी थोडं मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे। आणि म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न यांच्या जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने वाचन प्रेरणा दिवस म्हणून घोषित केलेला आहे। आणि आपण वाचनासंदर्भात काम करतोय तर यातलाच पुढे नेऊन आपल्याला काही करता येईल का असा विचार करून आपण असं ठरवलं आहे की रोटरी महावाचन अभियान असा एक कार्यक्रम, आपण एक उपक्रम त्या दिवशी राबवावा। अपेक्षा अशी आहे सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोटरी क्लब जळगावच्या गणपतीनगरमधल्या सभागृहामध्ये ज्याला जसा वेळ मिळेल तसा त्याने त्या हॉलवरती यावं, 10 मिनिटांचं वाचन करावं आणि 10 मिनिटाचं वाचन करून तो जाऊ शकतो। कोणाला 1 तास वाचायचा असेल तो तासभर पण वाचू शकतो, त्याला काही अडचण नाही। आणि साधारणपणे दिवसभरामध्ये 1500 लोकांनी तिथे येऊन वाचन करावं, म्हणजे ते वाचन 10 मिनिटं जर आपण धरलं तर 15,000 मिनिटं म्हणजे 250 तास होतात। असा एक उपक्रम आपण करतोय। स्वाभाविकपणे मनामध्ये प्रश्न येतो की असं 1 दिवसाने काही वाचन होणार आहे का? तर वाचन होणार नाही, म्हणजे वाचलं जाईल 10 मिनिटाचं, पण ती वाचनाची संस्कृती आणि ती सवय लगेच एका दिवसात लागेल का? तर ती लागणार नाही, त्याची आम्हाला पण जाणीव आहे। पण त्या निमित्ताने चर्चा होते। जसं आम्ही वाचन कट्टा करत होतो मग खूप चांगल्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या। म्हणजे मनोहर पर्रिकरांवरती पुस्तक येणाऱ्या बारक्या वाचकाला पण माहिती नाही,